सामान्य लोकांना म्हणजे त्यांच्या मताला काही अधिकारच राहिलेला नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. असं मी का म्हणतो, ज्यावेळी आपण मतदान करतो, ज्यांना मतदान करतो ते निवडून आल्यानंतर आज इथे आहेत उद्या तिथे, पक्षनिष्ठा विचारश्रेणी ही कुठे राहिलेली नाही. त्यामुळे त्याला काही अर्थ राहिलेला नाही. राजकारणाची पूर्ण भेसळ झालेली आहे आणि या भेसळयुक्त राजकारणामध्ये आता मतदान द्यायला जावं की नाही हा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य माणसांना पडलेला आहे. का आम्ही अजून गटारातच आहेत. 45 वर्ष आम्ही ज्याला वोट देतो त्या लोकांनी काय केलंय? काय नाही करे ना. आम्ही आमच्या पैशाने खातोय, आमच्या पैशाने आम्ही जगतोय. मेहनत नेत्याचा काय सवाल आला? नाही नाही, एक मिनिटं. वोटिंग घेताना तुम्ही घरी येता असं करून येता, बरोबर आहे ना? जिंकल्यानंतर 5 वर्ष कोण दिसत का नाही? तेव्हा पण या ना की भाऊ तुम्ही जिंकून दिला, आता मला माझं काम सांगा. आम्ही का तिथे जावं? वोटिंगसाठी 2-2 हजार रुपये, 500-500 रुपये देतात. मग ते उद्या ते बोलतात आम्ही पैसे दिलेले. अरे भाई, पैसे दिले तू का दिले? तू जर काम केलं तुला पैसे द्यायची गरज नाही, तुला हे आचारसंहिता आणि दाखवण्याची गरज नाही, तू आपोआप जिंकून येणार. पण इथे हा पैशाचा बाजार झालाय. मी जिंकलो, मी म्हातारा झालो, तो माझाच पोरगा येणार, माझी बायको येणार, दुसरा का नाही येणार? बाकी कोण काम नाही करत का? नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुंबई हे शहर एकूण 7 बेटांनी मिळून बनलेलं आहे आणि ते आता इतकं मोठं झालं आहे की जवळपास 1.5 ते 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्येचं शहर, जगातलं सगळ्यात घनदाट लोकसंख्या असलेलं शहर, भारताची राजधानी असलेलं शहर बनलेलं आहे. आणि हे जे 7 बेट आहेत त्या 7 बेटांपैकी एक महत्त्वाचं बेट म्हणजे माझगाव. माझगाव ह्या बेटावरती आजही तिथला मूळ निवासी जो आहे, जो कोळी बांधव आहे तो आहे. इथला मराठी माणूस अजूनही या साऊथ मुंबईच्या विभागामध्ये या मूळ बेटावरती मुंबईच्या राहतोय. माझगाव इथे मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी देखील आहे. म्हणजे इथे तुम्हाला मराठी माणूस दिसतील, अमराठी माणूस आहे, गुजराती, मारवाडी, जैन आहे, मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने इथे राहतोय. त्यामुळे माझगावची जनता ह्या माझगावच्या किंवा एकंदरीतच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात काय विचार करते, कसा विचार करते, कोणाची सत्ता यावी या महानगरपालिकेवरती हा विचार करते, याच्यावरती आपण आज इथल्या लोकांशी, सर्वच लोकांशी दिलखुलासपणे गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये राजकीय चर्चा करणार आहोत. अंजेरवाडी या भागातून आणखीन काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी या निवडणुकीच्या संदर्भामध्ये, अंजेरवाडी हा एक जो 208 नंबरचा वॉर्ड आहे त्या संदर्भात त्यातलं राजकारण आणि त्यानंतर महानगरपालिकेचं जे राजकारण आहे, कोणाची सत्ता यावी असं वाटतंय, या संदर्भात चर्चा करूया. काय नाव आपलं सर? माझं नाव गणेश शिंदे. राहायला आपण इथेच? हो, अंजेरवाडीमध्ये. अंजेरवाडीमध्ये. काय वाटतंय कोणाची सत्ता आली पाहिजे महानगरपालिकेवरती? अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची. का बरं ठाकरे बंधू? ठाकरे बंधू त्यांचं कार्य चांगलं आहे. महानगरपालिकेसाठी 92,000 कोटीच्या ठेवी त्यांनी ठेवलेल्या होत्या आणि आत्ताचं राजकारण पाहता 8 वर्ष कुठल्या प्रकारची निवडणूक झाली नाही आणि निवडणूक न झाल्या कारणामुळे त्या 92,000 कोटींच्या ठेवी कुठे गेलेल्या आहेत हा प्रश्न निर्माण झालेला आहे. काम करतोय, आम्ही काम करतोय, परंतु प्रत्यक्षात काम दिसत नाही आहे कुठेच. कोस्टल रोड वगैरे जे काय आहेत ते कामं झालेली आहेत, परंतु ती आधी मंजूर झालेली आहेत. आत्ता नवीन काय आहे, कुठल्या प्रकारची कामं होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ठाकरे बंधूंवरती म्हणजे विशेष करून उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यावरती आरोप होतो की इतक्या वर्ष म्हणजे 25-30 वर्ष त्यांनी मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता गाजवलेली आहे. मराठी माणूस ह्याच काळामध्ये मुंबईच्या बाहेर हद्दपार झालेला आहे. मराठी माणसावर अन्याय होतो, अत्याचार होतोय किंवा जे काही गोष्टी मराठी माणसासोबत होत आहे त्याचा टक्का कमी झालेला आहे, अमराठी लोक वाढलेले आहेत. हे सगळं उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या शिवसेनेच्याच काळामध्ये झालेलं आहे. हा आरोप देखील त्यांच्यावर होतो. नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण खरी परिस्थिती ही आहे की मराठी जी माणसं आहेत ती एक मध्यमवर्गीय आहेत, अतिश्रीमंत विभागातून नाही आहेत, अतिश्रीमंत अशी नाही आहेत. तर ती माणसं ज्यावेळी आपल्या जागेला भरपूर असा मोठा भाव येतो, आज पाहिलं तर जागेंच्या किमती भरपूर वाढलेल्या आहेत. 10 बाय 10ची रूम घ्यायची जरी गेली तरी 1 करोडच्या घरात जाते माझगावसारख्या ठिकाणी. आणि ज्यावेळी 1 करोड भेटतात त्यावेळी मराठी माणूस विचार करतो आपण 1 करोड घेऊन आपण नवी मुंबई, डोंबिवली, बदलापूर येथे जाऊन मस्तपैकी 2 BHK फ्लॅट घेऊ 50-1 लाखाचा
तिथे राहू बाकीचे पैसे फिक्स डिपॉझिट करू. फिक्स डिपॉझिट वगैरे करू आणि आपलं जीवन शांततेने व्यतीत करू. त्यामुळे मुंबईचा मराठी माणूस बाहेर गेलेला आहे. बाकी दुसरं काही कारण आहे असं मला वाटत नाही. नाही पण मुंबईमध्ये घरं नाही आहेत किंवा घरं घेण्या इतपत मराठी माणसांकडे पैसे नाहीत हा आरोप जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे किंवा त्यांची शिवसेना जी आहे ती मुंबईतल्या मराठी माणसांना मुंबईमध्येच घरं देऊ शकत होती. त्यांनी जसं BDT चाळीचं केलेलं, आता जो प्रकल्प BDT चाळीचा सुरू झालेला आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे आम्ही केलं म्हणजे भाजप जे आता करतंय किंवा शिंदेसेना महायुती जे करतंय ते उद्धव ठाकरे यांना देखील जमलं असतं, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक केलं नाही. नाही, हे त्यांचं बोलणं अतिशय म्हणजे चुकीचं आहे, चुकीचं वक्तव्य आहे. BDT चाळीची जी सुरुवात झालेली आहे कामाची, नारळ जो फोडलेला आहे तो आदित्य ठाकरे यांनी फोडलेला आहे. त्यामुळे या त्यांच्या बोलण्याला तथ्य नाही, फक्त राजकारणासाठी काहीही बोलायचं म्हणून ते बोलतायत. अंजरवाडीचा विचार करायचा झाला तर इथे देखील शिवसेना म्हणजे दोन शिवसेनेमध्ये थेट लढत आहे. उद्धव ठाकरे यांचा उमेदवार आहे, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे. दोन पक्षांच्या उमेदवारांची जर तुलना करायची झाली तर कोणी जास्त काम केलंय, कोणाला जास्त पसंती मिळते? आता काम कोण करतं? जो कार्यरत आहे तोच. मनोज जामसुतकर आहेत, त्याच्यानंतर राटे आहेत, हे कार्यरत नगरसेवक होते, तेच कामं करणार ना, दुसरं कोण करणार आहे? दोघांमध्ये तुलना झाली तर कोणाला जास्त मार्क्स मिळतील? उबाटाला. त्यांनी जास्त काम केलं त्यांच्या उमेदवारांनी. दुसरा एक मुद्दा आता सध्या चर्चेत आहे तो म्हणजे निवडणूक न घेता जे काही विजयी घोषित केलेले आहेत महायुतीचे 70 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध विजय घोषित केलेले आहेत. ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेवरती काय म्हणणं आहे आपलं? बिनविरोध असं होऊच शकत नाही. पण केलेत, ते झाले आहेत, पण असं होऊ शकत नाही. या पाठीमागे कारणं अनेक असू शकतात. शंका आहेत, आमच्या मनात शंका आहेत, समाजाच्या मनात पण शंका आहेत. बिनविरोध होऊ शकत नाही. ज्यावेळी माझी इच्छा आहे, माझी प्रबळ इच्छा आहे, मला इलेक्शन लढायचंच आहे आणि मी बिनविरोध माघार कशी घेईल? तिथे मला कुठेतरी धमकीचं स्वरूप येऊ शकतं किंवा मला पैशांचं आमिष दिलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. हे झालं उमेदवारांच्या बाबतीत, पक्षाच्या बाबतीमध्ये. परंतु सामान्य मतदार जो आहे त्याला मतं देण्याची संधीच दिली नाही. जो संविधानाने दिलेला तो अधिकार आहे, त्या अधिकारापासून त्याला प्रवृत्त केलंय का किंवा त्याला दूर ठेवलंय का, वंचित केलंय का? सामान्य लोकांना म्हणजे त्यांच्या मताला काही अधिकारच राहिलेला नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. असं मी का म्हणतो? ज्यावेळी आपण मतदान करतो, ज्यांना मतदान करतो ते निवडून आल्यानंतर आज इथे आहेत उद्या तिथे, पक्षनिष्ठा विचारश्रेणी ही कुठे राहिलेली नाही. त्यामुळे त्याला काही अर्थ राहिलेला नाही. राजकारणाची पूर्ण भेसळ झालेली आहे आणि ह्या भेसळयुक्त राजकारणामध्ये आता मतदान द्यायला जावं की नाही हा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य माणसांना पडलेला आहे. काय एवढी उदासीनता आहे? म्हणजे अर्थातच 100% तर कधीच मतदान झालं नाही, परंतु मतदानाचा टक्का हा कमी का होत चाललाय? याच कारणामुळे कसं असतं, समाजकारण आणि राजकारण, तुम्हाला आम्ही जे प्रतिनिधी म्हणून देतो निवडून किंवा तुम्ही आमची कामं करण्यासाठी आमच्या ज्या काही मागण्या आहेत, आम्हाला आमच्या विभागातल्या काही समस्या आहेत त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत. परंतु प्रत्यक्षात कुठेही तसं होत नाही. राजकारण फक्त पैशाचं कारण झालेलं आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे सत्ता आहे. अरुण शांताराम पवार. मुंबई महानगरपालिकेचा विचार करता कोणाची सत्ता यावी असं वाटतं महापालिकेवर? तसं बघायला गेलं तर शिवसेनेची सत्ता यावी. शिवसेना म्हणजे कोणती हा प्रश्न विचारावा लागतो? उद्धव बाळासाहेब ठाकरे. का बरं? का म्हणजे आता बघा, पहिल्यापासून ज्याची सवय लागली आम्हाला त्याची आम्ही ती तर नाही मोडू शकत. पहिल्यापासून ज्यांनी आपलं काय वाईट केलं असेल तरी आता पण त्यांनाच द्यायचं का? वाईट कोणी केलं आता वाईट सगळ्यात करतात, वाईट सगळ्यात करतात. कोण चांगला आहे? कोणी नाही चांगला. जो तो आपल्या परीने तरी कोणी चांगलं नाही म्हणताय तरी ठाकरे का? ठाकरे आम्ही पहिल्यापासून आम्ही त्याच्या ह्याच्यात आहे, म्हणजे आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि मुंबईला तर तो पाहिजे. आपल्या विभागातला जर विचार करायचा झाला माझगाव किंवा अगदी अंजिरवाडीचा, तर काय वाटतं कोणी जास्त कामं केलेली आहेत? कामं तशी इकडे दोघांनी केलेत असं म्हणा. त्या दोघांनी नाही, कोणीच केली नाहीत.
कोणीच केलं नाही. फक्त यशवंत जाधवनी काही ठराविक कामं केली, त्याच्यानंतर जामसुदकरनी कामं केली. रमाकांत आठवलेंनी इकडे बघितलं सुद्धा नाही आमच्याकडे. नगरसेवक 5 वर्ष झाला, तो 5 वेळा नगरसेवक झाला, पण आमच्या वाडीकडे कधी बघितलं नाही डोकून त्यांनी. आता बघू जो नगरसेवक येईल तो काम करतो की नाही करत. तर मुद्दे काय असायला पाहिजेत? म्हणजे अजूनपर्यंत असे मुद्दे काय सेट झालेले नाहीत मुंबईच्या प्रचारामध्ये. मराठीचा एक मुद्दा ठाकरे बंधूंनी घेतलाय, त्याच्या व्यतिरिक्त काय मुद्दे असायला पाहिजेत, प्रचारामध्ये आले पाहिजे, जेणेकरून लोकांचं, मराठी माणसांचं चांगलं होईल? काय नाही, लोक फक्त मराठी माणसांना नोकऱ्या मिळाव्या हीच आपली अपेक्षा आहे आणि उद्योगधंदे चालू राहावे, लोकांना त्रास देऊ नये, हाच आपला उद्योग आहे. बस बाकी दुसरं काय सांगण्यासारखं आहेच नाही. काय नाव तुझं? मेरा नाम अनमोल दुबे, यहीं अंजिरवाड़ी में रहता हूँ। वोट करते हो? हाँ, कितने साल के हो? मैं अभी 21 साल का हूँ। 21 साल का। इससे पहले वोट किया है कि नहीं? हाँ, 2 बार। 2 बार वोट किया है। क्या लग रहा है किसकी सत्ता मुंबई महानगर पालिका पर आनी चाहिए? सत्ता देखा जाए तो जैसे हमें लगता है कि शिवसेना धनुषबाण का हमारे लिए बहुत आवश्यक है। ऐसा है कि उन्होंने जो काम किया है, अच्छे कंस्ट्रक्शंस किए हैं हमारे स्कूल्स के लिए, एजुकेशन के लिए, अच्छे अभी नया NEP आया था, उसमें अच्छे कुछ सब्जेक्ट्स लाए गए हमारे लिए। और बहुत सारे मतलब इस समय एकनाथ शिंदे जी ने लाड़की बहन योजना, बहुत से हमारे जो महिलाएं हैं उनको बहुत अच्छा लाभ हुआ है। और हिंदुत्व को देखकर हमें ऐसा लगता है कि एकनाथ शिंदे साहब एक प्रबल दावेदार है हमारे लिए। अच्छा, तो शिंदे की ही सत्ता बननी चाहिए? हाँ, दिनेश यादव. राहायला इथे? हां, इथेच राहावं सीबी. काय वाटतंय कोणाची सत्ता आली पाहिजे? बघा सर, सत्ता तर सध्या कामं तर भरपूर पाटील लोकांनी केले. याच्या आधी आमच्या इकडं यामिनी यशवंत जाधव होते, नगरसेवक होते आणि आमदार होते जेव्हा त्यांनी पण भरपूर कामं केले. पण कसं आहे आता कॅन्डिडेट कसं आहे, आम्ही इकडं कसं आहे माहिती आहे का, आम्ही पक्ष नाही बघत, आम्ही जास्त करून आम्ही माणसं बघतो की माणूस कसं आहे त्याच्यावर आम्ही डिपेंड आहे की माणूस चांगला आहे. आत इकडं या साईडला आमचा 208मध्ये कॅन्डिडेट जो उभा आहे ते मनसे आपले राष्ट्रवादी ठाकरेचे रमाकांत आठवले साहेब आहे आणि एकनाथ शिंदेचे संजय रिपाले. हां, तर आता सध्या कामं तर धनुषबाबांनी जास्त चांगलं केलं होतं, पण त्यानंतर पण आमचे मसालवाले जामसुदकर साहेबांनी पण भरपूर कामं केले. पण आता समोरचे कॅन्डिडेटवर डिपेंड आहे की माणूस कोणाला वोट देतो त्याच्यावर आहे. हां, मुंबईचा विचार करता कोणाची सत्ता आली पाहिजे मुंबईवर? हे तर तुम्ही सांगितलं की तुमच्या वॉर्डमधलं. हां, आमच्या वॉर्डमध्ये सांगितलं की सत्ता मुंबईत यायला पाहिजे. सत्ता तर हिंदुत्व सत्तामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं यायला पाहिजे, भाजप वगैरे. कारण की आज सध्यापर्यंत आता 15 वर्ष झाले ते चांगलं काम करत आहेत. पण आता मुंबईचं तर बघायचं गेलं तर आधीपासून तर मसालचं काम होतं. शिवसेना आम्ही म्हणजे कट्टर शिवसैनिक होतो. आम्ही सगळं म्हणजे अंदिवाडी हा गड भुजबळ साहेबापासून हा शिवसेना गड होता. त्यानंतर भुजबळ साहेब राष्ट्रवादीमध्ये गेले तरी पण भरपूर लोक आहेत ते शिवसेनेला जास्त मान देतात. ते लोक पहिले 1.5 रुपये आपला युनिट होता, आता 5.5 आहे. महंगाईच्या हिशोबाने पगार वाढत नाहीये ना, बरोबर आहे ना. तुम्ही म्हणता की नेत्यांना जिंकून द्या, ठीक आहे, ते जिंकून येतात, ते काय नोकऱ्या लावतात. आज 45-50 वर्ष आम्हाला इथे झाले, कुठल्या नेत्याने कुणाला नोकरी लावली आहे? हाच प्रश्न आहे की तुमच्या समस्या सोडवणार कोण, आणि सोडवणारे जर सरकार असेल तर तसं केलं पाहिजे ना. शिवसेनाच होती इथे, लहानपणापासून शिवसेनाच आहे. किती वर्षापासून आहे? मी लहानपणापासून शिवसेनेला दूध देतोय. काय झालं? कुठली नोकरी लावली? कुठल्या शाळेत कुणाला पैसे भरले? आज 45 बरोबर आहे ना. हे लाडकी बहीण करण्यापेक्षा हे मीटरमध्ये कमी केलं पाहिजे, बरोबर आहे. ह्या चाळे किती वर्ष झालेत? 100 वर्ष व्हायला आलेत. का नाही बिल्डिंग बांधून दिल्या अजून? का आम्ही अजून गटारातच आहेत? 45 वर्ष आम्ही त्याला वोट देतो, त्या लोकांनी काय केलंय? काय नाही करे ना. आम्ही आमच्या पैशाने खातोय, आमच्या पैशाने आम्ही जगतोय. मेहनत नेत्याचा काय सवाल आला? म्हणण्याचा उद्देश तोच आहे ना, जो जिंकून होतो ते त्याचा कार्य तो नीट करत नाही, त्याला प्रश्न विचारला पाहिजे. आम जनतेला विचारून काय मतलब आहे? सामान्य माणसाला यासाठी विचारतोय की तुमच्या समस्या तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, पोहोचत नाहीत. कोण बोलला? नाही, 1 मिनिट. वोटिंग घेताना तुम्ही घरी येता, असं करून येता, बरोबर आहे ना. जिंकल्यानंतर 5 वर्ष कोण दिसत का नाही? तेव्हा पण या ना की भाऊ तुम्ही जिंकून दिला, आता मला माझं काम सांगा, आम्ही का तिथे जावं? आम्ही तिथे जाऊ शकत नाही ना, म्हणून आम्ही निवडणूक करून देतो ना. एक आमचा माणूस पाठवतो, बरोबर आहे ना. तो आमचा राजा नव्हे,
तो प्रजाचा सेवक आहे, तो आला पाहिजे. नेता म्हणजे ते, इथे नेता म्हणजे राजा झाला आणि आम्ही त्याच्या पायाखालचे माणसं झालो. ही अशी वागणूक आहे. हे आता मी लहानपणापासून बघतोय. मग काय मतलब आहे? आमच्या आईबापांनी आम्हाला शिकवलं, आम्ही आमची मेहनत केली, आम्ही आमचं शिकलो आणि आमची नोकरी आम्ही स्वतः ओळखली. आम्हाला कुठल्या नेत्याने नोकरी दिलेली नाही आहे. मग जो जिंकून येते त्याचं काम आहे करणं. म्हणजे तो जिंकला ना, आता मी समजा नोकरीला लागलो, माझं काय काम आहे, मला काय इंटरव्ह्यू दिली, मला काय पोस्ट दिली आहे, त्या हिशोबाने मी माझं काम करणार. राईट आहे ना? मला विचारणार वरचे, राईट आहे. त्यांच्यावरचे त्यांना विचारत नाही की बाबा तुझ्या गटामध्ये तू काय करतोस. आम्ही जिंकून दिलं, आमचं काम केलं ना, आम्ही आमचा वोट केला. वोट अधिकार आहे ना, आम्ही आमचा वोट करतो. त्याच्यानंतर ते त्यांचं काम काय करतात, 5 वर्ष कोण दिसत नाही ते. बरोबर आहे? हेच मागणं, हेच म्हणणं आहे. मग वोटिंगचा मतलबच काय आहे? म्हणजे हे पैशाचा बाजार चालू आहे ना. हा तो शिवसेनेमध्ये, तो भाजपमध्ये जाणार, तो काँग्रेसमध्ये, तो इथे येणार. बरोबर आहे ना? हे तर सर्वांना माहिती आहे ना. वोटिंगसाठी 2-2 हजार रुपये, 500-500 रुपये देतात. मग ते उद्या ते बोलतात आम्ही पैसे दिलेले. अरे भाई, पैसे दिले, तू का दिले? तू जर काम केलं, तुला पैसे द्यायची गरज नाही, तुला हे आचारसंहिता आणि दाखवण्याची गरज नाही, तू आपोआप जिंकून येणार. पण इथे हा पैशाचा बाजार चालला आहे. मी जिंकलो, मी म्हातारा झालो, तो माझाच पोरगा येणार, माझी बायको येणार, दुसरा का नाही येणार? बाकी कोण काम नाही करत का? आम्ही पण फिरायचो. काय झालंय? काय केलं त्या लोकांनी? नाही. अरे माझाच पोरगा म्हणणार, अरे मी राजा आहे, असं आहे का? मग अशा लोकांना वोट देण्यापेक्षा नाही वोट दिलेलं बरं असतं. बरं, आता जे काही जवळपास 70 उमेदवार हे बिनविरोध विजय घोषित केलेत, त्याबद्दल काय म्हणणार? कारण तिथे पण लोकांना वोट मताचा अधिकार मिळाला नाही. या नाटामध्ये ना, ह्या मी जेव्हापासून बघितलं, काही कामं त्या लोकांनी नाही केली. मला 30 वर्ष आली, मी त्यांना सोडलेलं आहे. मी कुठल्याही पक्षाला मानत नाही. मी एकच प्रश्न मागतो, जो जिंकलाय त्यांनी त्याचं काम करावं. बस एवढंच म्हणायचं. सचिन वाघमोडे. राहिला इथेच आपण. हो, माझं गाव. बरं, काय वाटतंय निवडणुकीला घेऊन कोणाची सत्ता आली पाहिजे? शिवसेनेची. शिवसेना म्हणजे आता 2 शिवसेना आहेत. एकनाथ शिंदे, धनुष्यबाण. धनुष्यबाणाची म्हणजे अगोदरपासून जो धनुष्यबाण आहे तोच आला पाहिजे. तो झाला पाहिजे. का पण शिंदे का? मराठी माणसासाठी. मराठी माणसाचा मुद्दा तर आता ठाकरे बंधूंनी घेतलेला आहे आणि ठाकरेंचेच शिवसेनेचा म्हणजे भगवा किंवा ते सत्ता राहिलेले इतके वर्ष. हिंदुत्वासाठी. ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं वाटतंय? नाही, सोडलं नाही आहे, पण हिंदुत्वासाठी आम्हाला BJP आणि शिंदे गट यांची युती असल्यामुळे आम्हाला धनुष्यबाण, आणि आम्ही लहानापासून धनुष्यबाणच मतदान करतो. अदरवाईज कोणाला आजपर्यंत केलं नाही आहे. म्हणजे आता हे 2 वेगळे झाले असले तरी धनुष्यबाणासोबत जाणार. धनुष्यबाणासोबत जाणार. काम काय वाटतंय शिंदेचं? कशा पद्धतीचं काम राहिलंय? या म्हणजे मुख्यमंत्री होते ते, त्याच्यानंतर आता उपमुख्यमंत्री आहेत. नाही, काम चांगलं केलं मुख्यमंत्र्यांनी. आता एवढे रोड बनवले आहेत, लाडकी बहीण योजना आणली आहे, कोस्टल रोडचं कामं केली आहेत, सेतूची कामं केली आहेत, बऱ्यापैकी चांगली कामं केलेली आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी. त्याच्यामुळे आमचा जो शिवसेनेवरती आहे, धनुष्यबाणावरती आहे. शिंदेवरती आरोप पण झाले गद्दारीचे, त्यांनी गद्दारी केली, पक्ष फोडला असे. नाही, शिवसेना काँग्रेसवर गेली तर गद्दारी काहीच नाही ना. जुनी शिवसेना होती ती काँग्रेसवर गेली तर शिंदे साहेबांनी गद्दारीचा काय प्रश्न येत नाही आहे. त्यांनी हिंदुत्व जागेवरती ठेवलं. काँग्रेससोबत युती तर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात पण झाली होती मुंबई महानगरपालिकेमध्ये 85ला. 85ला झाले होते. त्याच्यानंतर बाळासाहेबांनी सांगितलं होतं ना की ज्या दिवशी माझी काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल. त्या हिशोबाने बाळासाहेब ठाकरे कधी पुन्हा काँग्रेसवर गेले नव्हते. नाही, पण तेव्हा तर गेले होते ना, म्हणजे पहिल्यांदा केलंय उद्धव ठाकरेंनी असंही नाही काही. नाही, तेव्हाचं राजकारण वेगळं होतं, आताचं राजकारण वेगळं आहे. आता सध्या सगळीकडे चाललंय जातीचं राजकारण. त्या हिशोबाने आम्ही हिंदुत्ववादीच्या पक्षाकडे आम्ही जाण्याचा कौल आमचा आहे. आणखीन काही लोक आहेत तिथे. काय नाव आपलं? अनिल तांबे. राहायला कुठे? इथेच. हो, इथेच. काय वाटतंय कोणाची सत्ता आली पाहिजे? तसं पाहता शिवसेनेची सत्ता आली पाहिजे मुंबईमध्ये. शिवसेना म्हणजे शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेची. का बरं? त्यांचं का असं वाटतंय? म्हणजे आता इतक्या वर्ष त्यांनी सत्ता म्हणजे राहिलेली आहे त्यांची, आता दुसऱ्या कोणाला सत्ता द्यावी असं वाटत नाही का? नाही, लहानपणापासून कसं आहे, आम्ही बाळासाहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी एकनिष्ठच राहणार, बाकी काय नाही. त्यांच्याच काळामध्ये असा आरोप होतो की मराठी माणूस जो आहे तो मुंबईतून हद्दपार झाला, मराठी माणसांचा खूप त्रास होतोय, त्यांच्यावर अन्याय होतोय, अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. ते ठाकरे आहेत म्हणून होत आहेत.
असं काय नाही, आरोप प्रत्यारोप हे होतच असतात, त्यामुळे असं काय नाही. प्रत्येकाला हे आहे की कुणाला हे करायचं कुणाला नाही करायचं. त्याच्यामुळं मला वैयक्तिक असं वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेला ठाकरे बंधूंना एक चान्स द्यावा की मुंबईमध्ये, असं मला आता ज्या पद्धतीने निवडणुका होण्या अगोदरच उमेदवारांना काही विजय घोषित केलेला आहे, जवळपास 70 उमेदवार आहेत, त्यांना विजय घोषित केले आहेत आणि हे सगळे उमेदवार जे आहेत ते महायुतीचेच आहेत. त्यावर काय आपलं म्हणणं आहे? हे समजत नाही आहे की ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकामध्ये जे बिनविरोध निवडून आलेत, म्हणजे हेच का केलं हेच त्याचं कारण आज स्पष्ट झालेलं नाही आहे की हे असं नको व्हायला आहे. कारण निवडणूक व्हायलाच हवी आहे. कारण सामान्य जनता ही वाट बघत असते की आपला प्रतिनिधी आपला स्वतः निवडायला पाहिजे. आपण हे वैयक्तिक प्रत्येकाचं मत असतं, त्या कारणास्तव निवडणूक व्हायलाच हवी होती, बिनविरोध नको व्हायला हवी, एवढंच कारण, बाकी काय नाही. काही महिला देखील आहेत इथे आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूयात. काय नाव आपलं? राजकुमारी यादव दिनेश। अच्छा, ये आप पहले से यही रहते हैं या पहले से ही रहते हैं। वोटिंग भी करते हैं? हाँ, वोटिंग भी करते क्या लगता है किसकी सत्ता आनी चाहिए मुंबई पर? हैं। अभी हमको तो नहीं, ऐश्वर्या यादव बना के दिया, मुझे प्रॉब्लम था, लेकिन अभी जो का अच्छा काम करेगा उसको हम देंगे। फिर भी कौन, ठाकरे रहे हैं इतने सालों से, अभी मैं ये सब बोल सकती हूँ भैया। समस्या क्या है यहाँ पर? आप रहते हैं कई सारे सालों से, क्या समस्या है यहाँ पर? नहीं, अभी तो कुछ समस्या नहीं था, जो था वो बना करके दे दिए, गटर का प्रॉब्लम था, अभी तो कुछ नहीं है, इसलिए बोल रहे हैं अभी जो हमको जहाँ तकलीफ रहेगा वो अगर करके कोई देता है तो उसके तरफ सबका हाँ रहेगा, बस, बाकी मुझे कुछ नहीं। आपका क्या नाम? निर्मला विश्वकर्मा। क्या लगता है किसकी सत्ता आनी चाहिए? अभी आनी तो चाहिए, जो यहाँ काम किए हैं उनका ही आना चाहिए। कौन काम किया? यामिनी। हाँ? यामिनी। यामिनी यादव? नहीं नहीं, ये नगर पालिका का, महानगर पालिका का चुनाव है। यामिनी यादव वगैरह वो तो विधानसभा के लिए थी। अच्छा अच्छा। नगर सेवक कौन होना चाहिए? धनुष बाढ़। अच्छा, एकनाथ शिंदे के समर्थक। और भी महिलाएं हैं? सरोज विश्वकर्मा। अच्छा, यहीं पर रहते हैं आप? हाँ हाँ। किसकी सत्ता आनी चाहिए? जो हम लोग क्या बोल रहे हैं कि जिसकी मतलब जो अच्छा काम हम लोग के लिए करेगा उनकी सत्ता आना चाहिए, बस। कौन अच्छा काम कर रहा है? अरे अभी का कौन से जो जो किए हैं उनका मतलब हम लोग बताए कि नहीं, यहाँ जो किए हैं वो उनका आया था। कौन? हाँ, धनुष बाढ़ वाले थे, अभी तक किए। अभी अभी देखो जो अच्छा करेंगे हम लोग उसी को वोट देंगे। तो यहाँ पर किसने अच्छा काम किया? वही क्या नाम उनका था, धनुष बाढ़ वाले। अच्छा, तो एकनाथ शिंदे के समर्थक है आप? हाँ। क्यों ऐसा, एकनाथ शिंदे की सत्ता आनी चाहिए या भाजपा की सत्ता आनी चाहिए, ऐसा क्यों लग रहा है? अरे ऐसा मतलब हम लोग का ऐसा जो मतलब टॉयलेट वॉयलेट था जो बिगड़ा था सब वो बनवाते थे, बनवाने का सुविधा दिए, पाइप लाइन का पानी वाले का दिए, ऐसा।